छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध भागातून जिल्ह्यात 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। अमोल वैजनाथ गलाटे आणि वाल्मिक गणेश शहाणे असे अटक करण्यात आलेल्या या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून त्यांच्या ताब्यातून एकूण 2 दुचाकीसह 9,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिनल देशपांडे या 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30च्या सुमारास गोल्डन केअर हॉस्पिटल समोर पायी चालत असताना मोटारसायकलवर 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन गेल्याबाबत त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावणारा रेकॉर्डवरील आरोपी अमोल वैजनाथ गलाटे हा त्याच्या आईला भेटायला जिल्हा जालना येथे येणार आहे अशी खात्रीदायक बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आणि पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांना दिली आणि त्यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांनी पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे महिलांचे मंगळसूत्र चोरून धुमाकूळ घालणारा MPDA मंजूर असलेल्या सराईत गुन्हेगार अमोल गलाटे याच्यावर चोरी, घरफोडी यासह 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगारास अखेर जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। FIR क्रमांक 380/24 मध्ये आमचे एक चेन स्नॅचिंग झाली होती। तो जवाहरनगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचने CCTV तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते। बरेच दिवसापासून ते फरार होते। MPDA सुद्धा त्यांच्यावर जुलै महिन्यामध्ये 2024 मध्ये झाला होता। त्याच्यानंतर अनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळलं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतूर JMFC कोर्टकडून MCR केलेला आहे। तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्रव्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे। आतापर्यंत एकूण 11 ऑफेन्सेसची त्यांनी आमच्या समोर कबुली दिलेली आहे। त्यामध्ये 7 ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत, 2 ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि 2 पुंडलिकनगरचे आहेत। आतापर्यंत 127 ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे। 2 बाईक सुद्धा आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत। हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर MPDA ऑलरेडी CP ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या। आता हे तपासमध्ये आम्ही आणखीन काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आमचा शोध चालू आहे। अमोल गलाटेवर 45चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत। ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहेत। तो आमची टीमने खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे। त्यामध्ये इंचार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खिलारे, ASI शिंगाणे, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे। त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो। धन्यवाद। चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात आता कमी येईल असं अंदाज वाटतो। चेन स्नॅचिंगचं डिटेक्शन खूप महत्वाचं आहे। डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते। डिटेक्शन केली, रिकव्हरी होते तर त्यामध्ये शिक्षाचं प्रमाण सुद्धा वाढते। आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आमचा प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो। तुम्ही आवाहन काय करणार महिलांना वगैरे असं? महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असं म्हणतात की समोर पोलीस आहे, समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे, तुम्ही हे जे दागिने आहेत तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ओरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात। तो सगळेच जण आपल्या शहरमध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका। आणि दुसरा, तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची टाईट असली पाहिजे आणि तुमचे चेन स्नॅकिंग झाली तर लगेच तुम्ही पोलीसकडे पोहोचले पाहिजे जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि आमचे पोलीसची टीम लावून लवकरात लवकर त्याला आपण पकडू शकतो। तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला तोपर्यंत आरोपी पडून जातो। तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील, इतर तुम्ही 112 डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दखल देऊ शकतो। आपला परिचय नाव सर? आणि मी IPS नवनीत कामत, सध्या DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस।